पुणे महापालिका निवडणुकीमध्ये 796 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली। यामध्ये शिवसेनेच्या 104, भाजपच्या 4 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली। यामध्ये काँग्रेस 58, ठाकरे 53, राष्ट्रवादी 23, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 20 उमेदवारांचा समावेश आहे आणि या आपच्या 81, मनसे 38 आणि बसपच्या 35 तर 271 अपक्ष उमेदवारांचा सुद्धा समावेश आहे। पुणे झेडपीच्या 73 जागांसाठी 597 अर्ज दाखल झाले। पंचायत समितीच्या 146 जागांसाठी 907 अर्ज दाखल झाले। उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार आहे आणि 27 जानेवारीला माघार घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे। आणि पुण्यातल्या बातम्यानंतर जाऊया नाशिकमधल्या काही संक्षिप्त घडामोडींकडे। नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथं सप्तशृंगी गडावर ट्रस्ट विरोधात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। ट्रस्टतर्फे कामगार कायद्याचं उल्लंघन होत आहे आणि मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। अधिकाऱ्यांचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही ट्रस्टवर करण्यात आलाय। प्रशासनानं याची दखल घेत कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। नाशिकच्या निफाडमधल्या विंचूर परिसरामध्ये एमडी ड्रग विक्री प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे आणि या प्रकरणामध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईमध्ये आरोपींकडून 701 ग्रॅम ड्रग ताब्यात घेतलाय। नाशिकच्या निफाडमध्ये अवैधरित्या दारूच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला। या कारवाईमध्ये 20,26,000 रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केलाय आणि या प्रकरणामध्ये राजस्थानमधल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यातील नगर मनमाड महामार्गावर दोन्ही बाजूला रस्त्यावर गटारीचं पाणी येत होतं आणि या संदर्भात झी 24 तासवर बातमी दाखवण्यात आली होती। या बातमीची दखल घेऊन मंत्री छगन भुजबळ यांनी तात्काळ या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना केल्या। गटारीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। पुढे बातमी पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या राडा आणि गोंधळानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन अधिक अलर्ट झालंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तब्बल 10,000हून अधिक अधिकारी कर्मचारी आणि जवळपास 4,500हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। एबी फॉर्म स्वीकारांच्या कारणावरून भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि या गोंधळामुळे निवडणूक प्रक्रिया तब्बल अर्धा तास ठप्प झाली। आम्ही तुम्हाला ते सांगतो